नमस्कार. आपण पाहता आणि ऐकताय आपले अन्न हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात धाराशिव जिल्ह्यात तशी बरीचशी गटबाजी आहे. अनेक बड्या नेत्यांचा एकमेकांना पायपोस नाही. त्यामुळंच मग एखादा गट कुठल्या तरी पदाधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार करतो. त्या तक्रारीची शहानिशा होते की नाही माहीत नाही, परंतु अगदी चांगलं काम करणारा पदाधिकाऱ्यालाही मग पक्ष पदावरून दूर करतो आणि त्याच्या जागी कोणाला तरी प्रभारी म्हणून नेमणूक करत असतो. असं चित्र आपण पाहत आलो. याच्यातूनच शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे प्रथमपासून जिल्हा प्रमुख म्हणून काम पाहत असलेल्या सूरज राजाभाऊ साळुंखे यांना पक्षानं जिल्हा प्रमुख नेमलं होतं. त्यांनी अगदी पक्षवाढीसाठी ते सतत धावपळ पण करत असल्याचं जिल्हावासियांनी पाहिलेलं होतं. असं असतानाही मध्यंतरी त्यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आणि त्या तक्रारीच्या अनुषंगानं मग त्यांचं जिल्हा प्रमुख पद काढून घेण्यात आलं आणि त्यांच्या जागी प्रभारी जिल्हा प्रमुख म्हणून अजित पिंगळे यांची निवड करण्यात आली. आपलं पद काढून घेतलं म्हणून सुरेश साळुंखे यांनी तसा आरडाओरडा किंवा थैतायाट केला नाही, शांत राहिले आणि त्यातूनच मग त्यांचं आता पक्षानं पुनर्वसन केलं आहे. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या धाराशिव लोकसभा सहसंपर्क प्रमुख म्हणून सूरज साळुंखे यांची निवड केल्याचं पत्र पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी गेल्या आठवड्यात मुंबईत त्यांना दिला आहे. आता सूरज साळुंखे परत पूर्वीपेक्षा जास्त जोमानं पक्षाचं कामकाज करतील अशी चिन्ह आहे. तशी सूरज साळुंखे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात पवनराजे मित्र मंडळात काम करण्यापासून झाली. त्यानंतर मग ओमप्रकाश राज निंबाळकर शिवसेनेत गेले. शिवसेनेत घेऊन ते आमदारही झाले. मग त्यांनी आपल्यासोबत असलेल्या सूरज साळुंखे यांना शिवसेना युवा जिल्हा प्रमुख म्हणून त्यांना पद मिळवून दिलं होतं. त्याही वेळी सूरज साळुंखे यांनी पक्षवाढीसाठी उत्तम असं कामच केलं. त्यानंतर ते धाराशिव नगर परिषदेत नगरसेवक म्हणून निवडून आले. काही काळानंतर ते धाराशिवचे उपनगराध्यक्ष म्हणून पण त्यांनी काम पाहिलं. नंतर शिवसेनेत फूट पडल्यानंतर काही दिवसातच सूरज साळुंखे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात गेले आणि त्यांना मग धाराशिव तुळजापूर उमरगा लोहारा धाराशिव आणि तुळजापूरचं जिल्हा प्रमुख पद देण्यात आलं होतं. पुढचा इतिहास तर तुम्हाला माहीत आहे. आणि आता ते धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे सहप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे.
याचबरोबर लोहारा तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा सतीशराव पवार यांची शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची जी जिल्ह्याची महिला आघाडी आहे त्या महिला आघाडीच्या संघटन प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरेश साळुंखे आणि सुवर्णा सतीश पाटील या दोघांनाही पक्षाने जी पदं दिली आहे त्याबद्दल आपल्यांना चॅनल त्या दोघांचंही अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. भूम शहरात परवा भुलाई चौकात विजेच्या खांबावर ध्वज लावून गोंधळ उडाला होता. फार मारामारीपर्यंत प्रकरण गेलं होतं. या जमावाला काबूत आणण्यासाठी आलेल्या पोलिसांवरच उलट त्या जमावानं हल्ला केला होता हे आपल्याला माहीतच आहे. पोलिसांनीही मग 100पेक्षा अधिक व्यक्तींवर गुन्ह्याची नोंद केली असून त्या दृष्टीने धरपकड सुरू केली आहे. त्याचबरोबर जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने या भांडण्याचं मूळ ज्यात आहे त्या गोलाई चौकात उभा केलेल्या पुतळ्यामुळं ही भांडणं होत आहेत असं स्पष्ट मत जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासनाचं झाल्यामुळं तेथील पुतळेही हलवण्यात आल्याचं वृत्त आहे. आता खरंच पुतळे हलवलेत का ते झाके आच्छादित केले हे कळायला मार्ग नाही. टाटा IPL 2026च्या हंगामातील आज 11वा डबल हेडर दिवस आहे. आज प्रथमतः पंजाब किंग आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघात धर्मशाळा येथील स्टेडियमवर सामना सुरू आहे. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 4 बाद 222 धावांचा डोंगर रचला आहे. यात विराट कोहली, देवदत्त पडिक्कल आणि व्यंकटेश अय्यर या 3 फलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे 222 धावांचा डोंगर रचता आला आहे. आजच्या सामन्याचं विशेष म्हणजे धर्मशाळेला ज्यावेळेस RCBचा संघ आला त्या संघात त्यांचा कप्तान रजत पाटीदार हा जखमी असल्यामुळे येऊ शकलेला नव्हता. त्यामुळं संघ व्यवस्थापनाने आता जितेश शर्मा या फलंदाजाची कर्णधार म्हणून आजच्या सामन्यापासून निवड केली असून आता तो शेवटपर्यंत कर्णधार राहतो की परत रजत पाटीदार संघात येतो हे पाहण्याचा उत्सुकतेचा असणार आहे. आता पंजाब किंग फलंदाजीला उतरला आहे. त्यांना सामना जिंकण्यासाठी 223 धावांचं आव्हान RCBनं दिलं असून 4 षटकं होतं तोपर्यंतच 19 धावांवर पंजाबचे 3 फलंदाज बाद झालेले आहेत. त्यामुळं हा सामना निश्चितच RCB जिंकेल अशी स्थिती आहे. त्यानंतर 7:30 वाजता दिल्ली कॅपिटल आणि
राजस्थान रॉयल या 2 तगड्या संघात सामना होणार आहे. आणि या सामन्यात कोण जिंकेल आणि कोण हरेल याचं उत्तर संध्याकाळी 11:30ला मिळणार आहे. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. धन्यवाद.